नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे खरोखरच उत्साह काय असतो, जल्लोष काय असतो तो बघायला मिळणार आहे. म्हणजेच आज नारळी पौर्णिमेचा दिवस आहे आणि गड क्रमांक 182 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज माहीम येथे नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव कसा होता, काय होता आणि कशा पद्धतीत कसा जल्लोष करण्यात आला आणि कशा पद्धतीने कोळी बांधवांनी हा नारळी पौर्णिमा सण कसा साजरा केला हे आपण बघूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्रमांक 182 माहीम कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेचा सण हा अत्यंत उत्साहानं साजरा करण्यात आला. या नारळी पौर्णिमेच्या उत्सवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय नेते सन्माननीय श्री नितीन सरदेसाई साहेब, त्यासोबत सौ रीटा ताई गुप्ता, महिला सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर श्री यशवंत किल्लेदार उपमुंबई अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या शुभ हस्ते सुवर्ण नारळाची आणि कलशाची पूजा अर्चा केली गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री मनीष चव्हाण उपविभाग अध्यक्ष, श्री संकेत धनु शाखाध्यक्ष 190, श्री उदय धाऊसकर माहीम सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांच्यासोबत शैला गायकवाड महिला शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री मितेश दवे उपविभाग सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री नितीन लाड उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री शशांक नागवेकर उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
श्री अभिषेक गुप्ता शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्री अभिषेक पाटील विद्यार्थी सेना अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुनेत्रा जाधव महिला विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व मान्यवरांनी या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला आपली हजेरी लावली आणि या उत्सवात सहभागी झाले. माहीमच्या कोळी बांधवांसमवेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसैनिकांनी जल्लोष केला. खऱ्या अर्थानं नारळी पौर्णिमेचा हा उत्सव माहीम कोळीवाड्यामध्ये मनापासून श्रद्धेनं साजरा करण्यात सर्व मनसैनिक माहीम कोळीवाड्यातील कोळी बांधव भगिनी माता त्यांनी जल्लोष केला. खऱ्या अर्थानं कोळी बांधवांचा हा उत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीम शाखेनं अत्यंत उत्साहानं साजरा केला, जल्लोषात साजरा केला. आणि मग तो सुवर्ण श्रीफळ, मानाचा श्रीफळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते पदाधिकारी कोळी बांधवांसमवेत दर्या सागराला अर्पण करण्यासाठी एकत्रित माहीम समुद्रावर निघाले. कोळी बांधवांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नातं कसं आहे या उत्सवात बघायला मिळालं. सन्माननीय श्री नितीन देसाई साहेब यांचा हात कोळी बांधवांच्या पाठीवर होता हे बघायला आपल्याला मिळालं. याचाच अर्थ असा की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसांसोबत आहेत. मराठी माणसाची ताकद आहे, या मुंबईची ताकद आहे, या महाराष्ट्राची ताकद आहे. माहीमच्या आदरणीय नाखवांनी सुवर्ण श्रीफळ दर्या सागराला अर्पण करण्यासाठी दर्या सागराच्या तटावर उभे दिसले आणि त्यानंतर त्यांनी तो सुवर्ण श्रीफळ दर्या सागराला अर्पण केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईतल्या सगळ्याच लोकांची ताकद म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यात कोळी बांधव, आगरी बांधव यांचा हा जो सण आहे नारळी पौर्णिमेचा, या सणामध्ये एवढे दिग्गज नेते इथे उपस्थित होते आणि प्रत्येक वेळेला ते उपस्थित असतात. खूप छान पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला. खरोखरच नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने एकत्रित राहून मुंबईकरांनी, कोळी बांधवांनी आणि सगळ्यांनी आपण सगळे कसे एक आहोत आणि कशी आपली ताकद आहे मराठी लोकांची ही अशा उत्सवातून आपल्याला बघायला मिळते. आणि आजचा हा उत्सव त्याचप्रमाणे साजरा केला गेला. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.